वळूया पुढल्या बातमीकडे। कोकाटे पुण्यात भेटायला या, अजित पवारांनी कृषी मंत्री कोकाटेंना हे आदेश दिले। माणिकराव कोकाटे हे मुंबईत अजित पवारांची भेट घेणार होते अशा पद्धतीच्या बातम्या मिळाल्या होत्या सूत्रांच्या माध्यमातून। मात्र आता अजित पवारांनी कोकाटेंना पुण्यात भेटण्यासाठी आदेश दिले असल्याचं कळतंय। त्यामुळे आता कोकाटे हे अजित पवारांना भेटण्यासाठी पुण्याच्या दिशेने रवाना होतील। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आता माझ्यासोबत आहेत। रोहन, अजित पवारांनी कोकाटेंना आदेश दिलेले आहेत की पुण्यामध्ये येऊन भेटा, अधिकची माहिती काय? अगदी बरोबर आहे। सूत्रांकडून ही सगळी माहिती जी आहे ती मिळते। साधारणतः मुंबईमध्ये आज ही बैठक होणार होती, कारण का कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांवरती ज्या पद्धतीने आरोप होत आहे, ज्या पद्धतीने राजकारण जे आहे ते सगळं पेटलेलं आपल्याला या सगळ्या विषयामुळे पाहायला मिळतंय। त्या अनुषंगाने अजित पवारांनी कोकाटेंना भेटण्यासाठी जे आहे ते बोलवलं होतं। ही बैठक नियोजित आज मुंबईमध्ये होणं अपेक्षित होतं, परंतु अजित पवार जे आहेत ते पुण्याकडे निघालेली जी माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते। अजित पवार पुण्यामध्ये भेटणार आहेत माणिकराव कोकाटेंना, अशी देखील माहिती जी आहे ती मिळते। तिथली बैठक रद्द करून माणिकराव कोकाटेंना देखील निरोप मिळालेला आहे की रोहन, पुण्यामध्ये या संपूर्ण प्रकरणात चर्चा काय होतीये? अजित पवार कोकाटेंचा राजीनामा घेतील असं वाटतंय? सध्याच्या घडीला ज्या पद्धतीने माणिकराव कोकाटेंवरती मागील काही दिवसांपासून आरोप होत होते, बेताल वक्तव्य जे आहे ती माणिकराव कोकाटेंकडून केली जात होती आणि महायुतीतूनच अनेक मंत्र्यांकडून नाराजी जी आहे ती याबाबतची व्यक्त केली जात होती आणि त्यातच अधिवेशना काळामध्ये हा व्हिडिओ जो आहे तो रमी खेळताना त्यांचा बाहेर आला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये सरकारला जी आहे ती अडचण निर्माण झालेली पाहायला मिळत होती। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा सगळेजण मागताना पाहायला मिळत आहेत। अगदी विरोधी पक्षातले देखील मागतायत, तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील देखील आमदार असतील किंवा मंत्री असतील ते देखील खासगीमध्ये बोलताना माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा हा घ्यायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका जी आहे ती घेतलेली पाहायला मिळते। त्या पद्धतीचे निर्देश कदाचित अजित पवारांना वरिष्ठ लेवलवरून कदाचित भाजपमधून जे आहे ते गेले असावेत आणि त्यानंतर अजित पवारांनी जे आहे ते भेटण्यासाठी माणिकराव कोकाटे यांना मुंबईमध्ये बोलवलेलं होतं, परंतु ही मुंबईमधली बैठक रद्द करून ती बैठक जी आहे ती आता पुण्यामध्ये होण्याची शक्यता आहे। माणिकराव कोकाटेंना देखील तुम्ही आपल्याला माहिती आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये छावा संघटनेचे पदाधिकारी विजय घाडगेंना मारहाण झाली होती, तिकडे सूरज चव्हाणला अटक झालेली आहे। विजय घाडगेंनी जय महाराष्ट्र सोबत थोड्या वेळापूर्वी बातचीत केली आणि त्यांनी थेट असं म्हटलंय की माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री पदासाठी लायक नाहीयेत, त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी विजय घाडगेंनी केली आहे। अगदी बरोबर आहे। खरं तर या एका प्रकरणामुळे अनेक प्रकरणं जी आहेत ते अजित पवारांना फेस करावी लागलेली आहेत। त्यामुळे निश्चितचपणाने माणिकराव कोकाटेंना भेटण्याचं कारण किंवा त्यांना भेटायला बोलवण्याचं कारण कदाचित राजीनामा घेऊ शकतात, राजीनामा देण्याची शक्यता आहे। कारण का माणिकराव कोकाटेंनी देखील काही दिवसांपूर्वी सांगितलेलं होतं की अधिवेशनामध्ये अशा प्रकारचा जर का प्रस्ताव ठेवला तर मी स्वतःहून राज्यपालांकडे जाऊन राजीनामा देईल, परंतु आता अजित पवारांनी भेटायला बोलवल्यानंतर आणि जर का राजीनामा द्यायला सांगितल्यानंतर माणिकराव कोकाटे काय भूमिका घेतात आणि कृषी मंत्री म्हणून माणिकराव कोकाटेंचा या सरकारमधला राजीनामा दुसरा राजीनामा धनंजय मुंडे नंतरचा आपल्याला पाहायला मिळतोय का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। नक्कीच रोहन, धन्यवाद आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता।